या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, आपण पाहत आहात स्वर्गीय तुलसीराम आत्माराम पाटील चषक 2022 हे भव्य दिव्य असं आयोजन मैदानामध्ये सुरू असताना सामना आपण पाहतो. एका बाजूला द ग्रेट मराठा जूचंद्र विरुद्ध दत्ताली स्पोर्ट जूचंद्र या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कॉल झाला होता. जूचंद्र संघाच्या द ग्रेट मराठा जूचंद्र संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे आणि दत्ताली स्पोर्ट जूचंद्र संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये खूप चांगली लढत मित्रांनो पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण एका बाजूला पाहतोय हितेशला आणि एका बाजूला मितेशला पाहतोय. दोन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत आणि बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी विकासचा मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. यावेळेस मात्र बॉलिंग ट्रॅकवर तो आलाय. एक चांगला बॅटल पाहायला मिळेल. दोन्ही संघांचा आपण विचार केला ना, दोन्ही संघ मत आपल्या एकाच परिसरातील आपण पाहतो जुचंद्र गावातील दोन्ही संघ, परंतु इथे एक चांगली लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल. एक स्पर्धक म्हणून देखील दोन्ही संघ खेळताना आपल्याला दिसतील या मॅच मध्ये. मित्रांनो, आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा खूप जास्त आतापर्यंत ग्लॅमर आला या क्रिकेट स्पर्धेमुळे. आपल्या महाराष्ट्राचा आपण विचार केला ना, आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट खूप जास्त खेळलं जातं आणि त्याचं ज्वलंत उदाहरण या क्रीडा स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण पाहतोय. दरम्यान फलंदाज मितेश आलाय. मितेश भोईर एक चांगला खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. दत्ताली स्पोर्ट जूचंद्र संघाचा मागच्या मॅच मध्ये मात्र स्वस्तामध्ये बाद झाला होता. इथे देखील सलामीला आलाय. इथे मात्र मितेशच्या बॅट मधून चांगला फटका आला. इनफिल्डच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होते बॅकवर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. अगदी अप्रतिम फटका मितेश भोईरच्या बॅट मधून आलाय. हा चौकार. वाघराल पाडा संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. ड्रॉ केला जाईल वाघराल पाडा संघाचा कर्णधार. तर नक्कीच पहिल्या चेंडूवर इनफिल्डच्या वरून काय जबरदस्त फटका मितेश भोईरच्या बॅट मधून आलाय आणि मितेश यासाठी ओळखला जातो. दत्ताली स्पोर्ट जूचंद्रचा एक प्रमुख खेळाडू म्हणून वर्णी लागते मितेशची. मितेश भोईर एक चांगला खेळाडू आपण मित्रांनो पाहतोय. पुन्हा एकदा विकास आपल्या षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मितेश भोईर साठी. हा प्रकार होता. यावेळी चेंडूला दिशा दिली. चेंडू मात्र जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. अगदी लगातार दोन चेंडूमध्ये दोन चौकार येतात मितेश भोईरच्या बॅट मधून. काय जबरदस्त बॅटिंग करतोय मितेश भोईर. कारण पहिल्या मॅच मध्ये स्वस्तामध्ये बाद झाला होता. मितेशला ठाऊक आहे ही महत्वपूर्ण लढत आहे आणि या मॅच मध्ये मला चांगला खेळ करावा लागेल आणि सातत्याने दोन चेंडूमध्ये दोन चौकार आलेत. यावेळेस मात्र लेट कटचा फटका, परंतु चेंडूला दिशा दिली. चेंडू थर्डमॅनच्या रिझन मध्ये ट्रॅव्हल होते. यावेळेस मात्र चेंडू मार्गस्थ होता होता सीमा रेषा पार. तीन चेंडू मध्ये लगातार तीन चौकार येतात मितेश भोईरच्या बॅट मधून. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. दरम्यान नयनजी देवळीकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तसेच रविकांतजी देवळीकर, आपणास देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावर बसा. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुढे ससामानाचा प्रयत्न. सुरेख फटका इनफिल्डच्या वरून. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. अगदी 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार फटका मितेश भोईरच्या बॅट मधून. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. केला जातोय. जी चिठ्ठी निघेल त्याला बाय मिळेल. तर नक्कीच आपण संघ पाहतोय कोणता संघ असेल तर विजयी संघाला बाय मिळेल आणि वाघरालपाडा आणि कान्हा स्पोर्ट बी संघामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि जो संघ विजेता होईल त्यांना मात्र बाय मिळणार आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. विकास पुन्हा एकदा. यावेळेस मात्र लाईन चांगली आहे, चांगली आहे. यावेळेस पाहिलं आपण लगातार 4 चेंडूमध्ये 4 चौकार मारल्यानंतर
मोहन पाटील गेले होते गोलंदाजाजवळ आणि त्यांना कानमंत्र दिलाय आणि लगेचच विकासने खूप चांगला चेंडू टाकलाय. तर याला मित्रांनो अनुभव म्हणतात आणि तो अनुभव दाखवला होता मोहन पाटील यानं पुन्हा एकदा. इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, इंटू द गॅप, चेंडू मध्ये ट्रॅव्हल होत आहे कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. अगदी 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार चौका मितेश भोईरच्या बॅट मधून येतोय. काय चांगला फटका मितेश भोईरच्या बॅट मधून आले. तब्बल 5 चौकार या षटकामध्ये आपण पाहतोय आणि या चौकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावर. तर नक्कीच आपण पाहिलं विकास खराब गोलंदाजी करत होता. मोहन पाटील मात्र गेले होते, त्यांना कानमंत्र दिला, परंतु तदनंतर परत एकदा चौकार आलाय मितेश भोईरच्या पाठमधून. इथे चांगला खेळ होतोय, चांगला बॅटल पाहायला मिळेल. कारण एका बाजूला आपण विचार केला द ग्रेट मराठा जुचंद्र संघानं मागच्या मॅच मध्ये 99 धावा केल्या होत्या, तब्बल 100 धावांचं आव्हान ठेवलं होतं. तो संघ देखील आहे, कारण त्या संघामध्ये देखील फलंदाजीचा क्रम आपण पाहिला ना तर खूप चांगली बॅटिंग आहे. परंतु त्यांच्या विरोधात खेळत असताना काय जबरदस्त सुरुवात केली आहे मितेश भोईर या फलंदाजानं, अक्षरशः प्रभावित केलंय या षटकामध्ये. दरम्यान स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज हितेश दाखल झालाय. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय, चांगली भागीदारी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. क्रिस्ली आलाय मैदानामध्ये, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत क्रिस्ली हितेश साठी. चंदपेस गतीमध्ये परिवर्तन, चेंडूला भिरकावून दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. काऊ कॉर्नर रिजन मध्ये काय जबरदस्त झेल कंप्लीट केलाय आणि फलंदाज हितेश बॅक टू द पेव्हिलियन. तर नक्कीच चांगला फटका होता, परंतु प्लेसमेंट खराब होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण जरूर पाहिला, खूप चांगल्या पद्धतीने झेल कंप्लीट केलाय आणि क्रिस्लीनं पहिला धक्का दिलाय टीम दत्ताली स्पोर्ट जुचंद्रला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय भावेश पाटील. सकाळच्या सत्रामध्ये अक्षरशः बर्रसला होता भावेश भोईर, सकाळच्या सत्रामध्ये अक्षरशः बर्रसला होता. खूप चांगली बॅटिंग भावेशने केली होती. लगातार 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारले आणि पूर्णपणे सामन्याला कल्लाटणी दिली होती भावेशनं. तो भावेश मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु स्ट्राईक एंडला आपण मितेश भोईरला पाहतोय. क्रिस्लीनं मात्र चांगली सुरुवात करून दिली टीम द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला. या मॅच मध्ये आपण जरूर पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार क्रिस्ली, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चांगला फटका, चेंडू उडवलाय स्क्वेअर लेग, लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. मितेश भोईरच्या बॅट मधून आलाय आणखीन एक धमाका. या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावर. काय जबरदस्त बॅटिंग करतोय मितेश भोईर या मॅच मध्ये. तब्बल 26 धावांवर गेलतोय. पहिल्या षटकामध्ये लगातार 4 चौकार आणि आणखीन एक चौकार आला, तब्बल 5 चौकार खेळले होते आणि या षटकामध्ये देखील मितेश भोईरच्या बॅट मधून एक षटकार आलाय. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगला क्रिकेटचा सामना. नक्कीच मित्रांनो धगधग प्रेक्षकांच्या काळजात नक्कीच होत असते, तेव्हा त्यांचा आवडता संघ, आवडता खेळाडू मैदानामध्ये खेळत असतो. आणि मितेश भोईर जुचंद्र संघाचा खूप आवडता खेळाडू आहे, कारण मितेश भोईरवर JPL मध्ये बघितलं होतं, खूप जास्त प्रेम केलं होतं या खेळाडूवर आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः बर्रसलाय द ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या विरोधात खेळत असताना. इथे देखील पुन्हा एकदा मितेश भोईर, व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. यावेळीच देखील चेंडूला भिरकावून दिलंय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. काय जबरदस्त बॅटिंग करतोय, अक्षरशः क्रिस्लीवर बर्रसलाय मितेश भोईर. तर पहिल्या चेंडूवर क्रिस्लीनं गडी बाद केलाय, परंतु इथे खराब गोलंदाजी होते. क्रिस्लीला चांगला परफॉर्मन्स दाखवावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल क्रिस्लीला येणाऱ्या काही चेंडूमध्ये. पुन्हा एकदा क्रिस्ली, राईट आर्म ओव्हर द विकेट मितेश साठी. यावेळेस लाईन चांगली आहे, अप्रतिम लाईन आहे. पहिल्यांदा चेंडू मात्र खेळाडू बीट झालेत आणि यष्टीरक्षक देखील बीट झाले होते आणि फलंदाज भावेश भोईर धावबादच्या स्वरूपात बाद झालाय. बिग लो, मोठा हादरा बसलाय. इथे धाव घ्यायला नव्हती पाहिजे होती, कारण गोलंदाजानं चुकी केली होती, लगेच धाव घेण्याचा प्रयत्न. परंतु भावेश भोईर ज्या भन्नाट फॉर्म मध्ये आपण पाहिला त्याच्याकडून जास्त अपेक्षा होत्या दत्ताली स्पोर्ट जुचंद्रच्या, परंतु भावेश मात्र स्वस्तामध्ये बाद झालाय. यस डीजे.
उत्तमजी देवळीकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. उत्तमजी देवळीकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनी देखील सहकार्य केलं या क्रीडा स्पर्धेसाठी. तर वेलकम वेलकम वेलकम. जाऊया मॅचच्या दिशेने. क्रिस्ली यावेळेस मात्र पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू टाकलाय आणि फलंदाज दाबाच्या स्वरूपात मात्र भावेश भोईर बाद झालाय. अनिकेत आलाय मैदानाच्या आतमध्ये. क्रिस्ली राईट ऑफ ओव्हर द विकेट. अनिकेत साडी खोलवटा पाऱ्या चेंडू होता. यावेळेस मात्र चेंडू कव्हर रिझामध्ये खेळून करलाय. कव्हर पॉईंट क्षेत्रामधून शतरक्षक येईल. चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे अनिकेतच्या माध्यमातून. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावर. खूप चांगला क्रिकेट पाहतोय. दोन्ही संघाचा आपण विचार केला ना तर दोन्ही संघ अव्वल दर्जाचे. कारण खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये केला या दोन्ही संघानं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस हा प्रकार चेंडूला फेकून दिलाय अगदी मिडविकेट सीमा रेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. एकोणचाळीस धावसंख्या होते. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते मितेशच्या माध्यमातून आणि मितेश तब्बल 38 धावांवर खेळतोय. खूप चांगली बॅटिंग मितेशच्या माध्यमातून सुरुवातीला आलाय जरूर परंतु प्रभावित केलं या खेळाडूंना. खूप इम्प्रेस केलंय. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार देखील दाखवलाय. मैदानाच्या चौ बाजूने त्याने मात्र एक सेन्सिबल क्रिकेट खेळलेत. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा सातत्याने शॉट्स त्याच्या बॅटमधून देखील आलेत. सुरुवातीच्या षटकामध्ये खूप जास्त इम्प्रेस केले होते. तब्बल 5 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. एक शास्त्रीय पद्धतीने क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला होता. तो मितेश भोईर परंतु स्ट्राईक एंडला अनिकेत हा फलंदाज असेल आणि बॉलिंग मार्कवर मितेश शिंगोटेवर विश्वास दाखवलाय. तेजसवर दाखवलाय. तेजस आलाय. एक चांगला गोलंदाज द ग्रेट मराठा जुचंद्र संघ मित्रांनो आपण पाहतोय. एक जबरदस्त संघ. द ग्रेट मराठाचे संस्थापक अध्यक्ष मोहन रवींद्र पाटील दादा यांचा संघ आपण जरूर मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लाईन मात्र मिस केले यावेळेस मात्र अनिकेतनं. मितेश मात्र त्याला कानमंत्र देतोय कारण मितेशचा फॉर्म पाहिला तर भन्नाट फॉर्म आहे. नितेश मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा जरूर प्रयत्न करेल परंतु अनिकेतनं देखील सकाळच्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली होती. संघाला सावरलं होतं. इथे मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल या दोन फलंदाजांना. तेजस इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. स्वतः यष्टीरक्षक मोहन पाटील मात्र चेंडू खाली येतील. चांगला झेल कंप्लीट केले जाईल आणि फलंदाज अनिकेत बॅक टू द पेव्हिलियन. आणखीन एक हादरा बसतोय टीम दत्ताली स्पोर्ट जुचंद्रला. तर नक्कीच यावेळेस अनिकेत मात्र फटका फसला होता. खूप चांगला चेंडू तेजसनं टाकला होता. खूप चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय तेजसच्या माध्यमातून. आपण सुरुवातीला 2 षटकांचा विचार केला ना तर 39 धावा झाल्या होत्या परंतु या षटकामध्ये तेजसने एकंदरीत 2 चेंडू टाकलेत आणि त्यामध्ये एक अनिकेत सारख्या एक चांगल्या फलंदाजाला बाद करण्यात देखील यश आलं या गोलंदाजाचं. खूप चांगलं कमबॅक तेजसच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. तेजस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका फसलाय आणि बॅटची एज लागली आहे. बिग ब्लो मितेश भोईर बॅक टू द पेव्हिलियन. मोठा हादरा बसलाय टीम दत्ताली स्पोर्ट जुचंद्रला.
दरम्यान संघाचा कर्णधार मैदानामध्ये दाखल झालाय समित पाटील. इथे मात्र जबाबदारीने खेळावं लागेल. सुरुवातीच्या 2 षटकाचा आपण विचार केला ना तर दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघानं अधिराज्य गाजवलं होतं, परंतु तेजसनं काय लाजवाब कमबॅक करून दिलाय. लगातार 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले. त्या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेत. खूप चांगली बॉलिंग केली, चांगलं कमबॅक करून दिलंय आपल्या संघाला तेजसच्या गोलंदाजानं. हे खूप चांगला क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहतोय. एकाच परिसरातील दोन्ही संघ, एकाच गावातील दोन्ही संघ इथे मात्र एकमेकांविरुद्ध खेळत असताना आपण मित्रांनो जरूर पाहत आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज तेजस तयार. फुलटॉस चेंडू होता, चेंडूला फक्त दिशा दिली. लॉंग ऑन क्षेत्रावरून कर्णधार स्वतः चेंडूवर येईल, चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावेनं फलकावर धावा झाले त्या 40 धावा. या षटकामध्ये नक्कीच इम्प्रेस केलंय तेजसच्या गोलंदाजानं, कारण 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आतापर्यंत या षटकामध्ये. इथे मात्र बीमर चेंडू, शरीरभेदी चेंडू, चांगला फटका मारण्याचा प्रयत्न राहिला होता आणि लगेच 2 धावा घेण्याचा प्रयत्न, खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला होता मोहन पाटील याने, परंतु चेंडू हातात आला नव्हता. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 43 या आकड्यावर. तर नक्कीच नो बॉल घोषित केलाय. भीमर चेंडू, शरीरभेदी चेंडू या ठिकाणी तेजसने टाकलाय आणि पंचाने लगेच त्याला ताकीद दिले की मित्रा तू या षटकामध्ये एक भीमर चेंडू टाकलाय, पुन्हा टाकलास तर नक्की तुझ्या गोलंदाजीवर बंदी टाकण्यात येईल. यावेळेस मात्र फ्री हिट असेल आणि स्ट्राईक एंडला वन ऑफ द बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॅटर रवींद्र भोईर, खूप चांगला फलंदाज, खूप जास्त याचा क्रिकेट मी जवळून देखील पाहिला या खेळाडूचा. रिव्हर्स फटका चांगला आहे, परंतु प्लेसमेंट खराब आहे. लॉंग ऑफ क्षेत्रावरून त्या ठिकाणी शतरक्षक येईल, अडवला जाईल. तत्पूर्वी एकच धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44 या आकड्यावर. समित पाटील आणि रवींद्र भोईर अनुभवी जोडी दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाची मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण जरूर पाहतोय. तेजस गतीमध्ये परिवर्तन केलंय. यावेळेस बॅटची एज लागले. मोहन पाटील चेंडू खाली जल घेण्याचा खूप चांगला प्रयत्न केला होता, परंतु शेवटच्या क्षणी जल सुटलाय. चांगला एफर्ट, चांगला प्रयत्न केला होता, परंतु जेल सुटलाय. तत्पूर्वी 2 धावा घेतल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 46 या आकड्यावर. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ फलकावर धावा लावतोय त्या 46 धावा. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर मितेश भोईरनं खूप जास्त इम्प्रेस केलं. एक अप्रतिम खेळ साकारली. तब्बल 10 चेंडूमध्ये 38 धावा मितेश भोईरने केल्या होत्या. तो मात्र बाद झाला. तदनंतर मात्र विकेटची पडझड होत होती, परंतु इथं समीर आणि रवींद्र याने मात्र सावरण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चार षटकांचा सामना असेल. स्लॉगवरचं षटक कोणावर विश्वास दाखवला जाईल या मॅच मध्ये जरूर आपण पाहणारच आहोत. तर नक्कीच रवी वाघमारे कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचा, आणि एका बाजूला दत्ताली स्पोर्ट जुचंद्रचा समित पाटील कर्णधार मैदानाच्या आतमध्ये. परंतु रवीनं यावेळेस विश्वास दाखवलाय स्वप्नील या गोलंदाजावर. स्वप्नील मुकादम यावेळेस मात्र हा ब्रेकर होता, हुक करण्याचा प्रयत्न होता. स्वप्नीलला देखील ठाऊक होतं की या चेंडूवर मोठा फटका येऊ शकला असता, परंतु रवींद्रनं इथे मात्र लाईन मिस केली आहे. खराब शॉट सिलेक्शन आणि एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय स्वप्नील मुकादम हा गोलंदाज. पुन्हा एकदा स्वप्नील मुकादम राईट राऊंड द विकेट. यावेळेस मध्ये हा ब्रेकर आहे, चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू मात्र जातोय वन्स बाउंड. 4 धावांसाठी सुरेख फटका रवींद्रच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. खूप चांगला फटका रवींद्रच्या बॅट मधून आलाय. स्वप्नील मुकादम यावेळेस देखील पुन्हा एकदा उडवलाय आणि यावेळेस चेंडू मात्र जाईल फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. अगदी 7 धावांसाठी सुरेख फटका.
या 6 धावेने धावसंख्या झाली आहे ती अब तक 56. खूप चांगली बॅटिंग दत्ताली स्पोर्ट जू चंद्र संघाची. स्वप्नील मुकादम यावेळेस देखील चेंडू मात्र जातोय 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 पाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर अगदी हुक केलाय. 6 धावांसाठी षटकार. काय चांगली बॅटिंग करतोय रवींद्र. मी मगाशीच उल्लेख केला होता एक अनुभवी खेळाडू दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाचा स्वप्नील मुकादम. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. एक धाव अंकित केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे पंच काय होतंय आम्हाला सांगायचं आहे. तर एकच धाव असेल कारण समित पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकला आपल्याला स्ट्राईक असतील. आणखीन या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी असेल. खूप चांगली धावसंख्या उभारली आहे धाव फलकावर. आपण पाहिलं तर 63 धावा धावसंख्या आपण पाहिली तर खूप चांगली बॅटिंग दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाची. त्यांना माहिती आहे द ग्रेट मराठा जुचंद्र संघाकडे देखील खूप चांगली बॅटिंग लाईन आहे. पुन्हा एकदा स्वप्नील मुकादम आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु शरीरापासून चेंडू दूर ठेवला. यट इट्स अ वाईड. पंचदुनी आज समांतर करतील आम्हाला दर्शवतात की हा वाईड बॉल आहे. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 64 या आकड्यावर. इथे देखील अतिशय वेगवान पद्धतीने चेंडू टाकलाय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 65 या आकड्यावर आणि 66 धावांचा आव्हानाचा पाठलाग करावा लागेल द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला. वागरालपाडा संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचंय. वागरालपाडा संघाचा कर्णधार आणि कानाई स्पोर्ट बी संघाचा कर्णधार या दोन संघामध्ये आपण लढत पाहणार आहोत. वागरालपाडा संघाचा कर्णधार आणि कानाई स्पोर्ट पाये बी संघाचा कर्णधार. तर नक्कीच 66 धावांचा आव्हानाचा पाठलाग करावा लागेल द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला. जुचंद्र संघाचा आपण विचार केला ना दोन्ही संघ तुल्यबल्ल संघ. द ग्रेट मराठा जुचंद्र संघाकडे देखील बॅटिंग लाईन खूप चांगली आहे. मागच्या मॅच मध्ये स्वप्नील मुकादमनं खूप चांगली बॅटिंग केली होती. विकासनं देखील चांगली बॅटिंग केली होती आणि याही मॅच मध्ये चांगल्या विश्वासानं या दोन फलंदाजांना उतरावं लागेल कारण इथे संघाला गरज देखील आहे या मॅच मध्ये. कारण दत्ताली स्पोर्ट जुचंद्र एक संघ एका बाजूला पण जर पाहिला तर त्यांच्या विरोधात खेळताना एक चांगल्या स्ट्रॅटेजीनं खेळावं लागेल द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला. या पुढचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र एक जबरदस्त समालोचक मनीष पाटील सरांना. उम्मीद पे दुनिया कायम आहे. तर आपण पहिला टॉस करूया मग या विषयावर चर्चा करूया. सन्माननीय नयन देवळीकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. एका बाजूस वाघराळपाडा असेल, एका बाजूस कानाई स्पोर्ट्स बी हा संघ. तुम्हाला ओव्हर किती असतील प्लीज क्लिअर करायचे. 4 ओव्हरची मॅच असेल. टेल कॉल केलाय कानाई स्पोर्ट्स बी ने. टेल इट इज. व्हॉट इज युअर डिसिजन. अच्छा चला जाऊया दुसऱ्या डावाकडे. म्हणतात उम्मीद पे दुनिया कायम आहे, पण या ठिकाणी मात्र मैदानातला खेळच द ग्रेट मराठा संघाला जिंकवू शकतो. आशा अपेक्षा या नंतरची गोष्ट आहे, पण आता मैदानामध्ये चांगला खेळ करावा लागेल कारण सर्व गोलंदाज जे पहिल्या डावात यूज केले होते द ग्रेट मराठा जुचंद्र टीमने क्रिसलीला यूज केले. क्रिसलीला देखील मार बसलाय. त्यानंतर विकास, तेजस, स्वप्नील प्रत्येक गोलंदाजाला मार. फक्त तेजसला वगळलं. तेजसने चांगल्या दर्जाचे षटक हाताळले, पण त्या गोलंदाजाला वगळलं तर तिन्ही गोलंदाजांना खरपूस मार बसलेला आहे
आणि त्याचमुळे धावफलकावर धावा लावल्या आहेत दत्ताळी स्पोर्ट जुचंद्रने 65 धावा आणि जिंकण्यासाठी 66 धावांचं टार्गेट सेट केलं आणि 66 धावांचा पाठलाग 24 बॉल्स मध्ये करायचा आहे. बघा म्हणतात ना की मान लो तो हारे ठान लो तो जीते. आता मात्र ती जिद्द, ती इच्छाशक्ती, जिंकण्याची ओढ, धावा पूर्ण करण्याची भूक त्या ठिकाणी दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. द ग्रेट मराठा जुचंद्र टीमच्या फलंदाजांना 2 आघाडीचे फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजू स्वप्नील मुकादम आहे आणि त्याच्या साथीला रवी मागमारे तुम्हाला पाहायला मिळते. चला प्लीज स्टार्ट करायचंय. दत्ताई स्पोर्ट जुचंद्र बघा सूर्य अस्ताला जात चाललेला आहे. यानंतर आम्हाला अजून एक मॅच कंप्लीट करायचा आहे. तर त्याचमुळे आम्ही प्रारंभिक विनंती करतोय स्टार्ट डे मॅच, कारण यानंतर आता आम्ही हाऊसफुलचा बोर्ड मैदानाच्या बाहेर लावलाय कारण सर्व सीट्स फुल झालेत. यानंतर सामना असणार आहे कानाई स्पोर्ट्स बी वर्सेस वागरालपाडा. तर म्हणूनच की काय लिमिटेड सीट्स आहेत आणि पाये गावातले सर्व क्रीडा रसिक आवर्जून त्या सामन्याची वाट पाहत आहेत. पण या अगोदर हा सामना संपवावा लागेल. उत्तम देवळीकर आता 4 झालेले आहेत आणि जर हा सामना कानाई स्पोर्ट्स बी जिंकला तर प्रत्येक खेळाडूला टी शर्ट दिली जाईल मिस्टर उत्तम देवळीकर यांच्या वतीने. आल्या आल्या त्यांनी पारितोषिक जाहीर केलेलं आहे. ही असते जिद्द, आपल्या गावाच्या प्रती आस्था, ही उत्तम देवळीकर यांची पाहायला मिळते. कर्णधार विकी यांच्यावर सर्वांचं प्रेम काय आहे मला त्यांना विचारायचंय, कारण विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे, त्यांच्यामधून षटकाराला पारितोषिक आहे आणि जर सामना जिंकवला तर उत्तमजी देवळीकर यांच्याकडून शूज रिबॉकचे ना, ओके रिबॉकचे शूज. ओके रिडॉकच्या शूज देऊया आपण. चला मॅच ऑन करा. चर्चा झालेली आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, रवी आणि स्वप्नील, आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर असेल रवींद्र. चला मॅच ऑन करायचं. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. दोन्ही संघ एकाच गावातले एकाच परिसरातले आहेत, पण मात्र मैदानाच्या आतमध्ये पक्के वैरी असं आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे. तर एक चांगला कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. दत्ताई वर्सेस द ग्रेट मराठा. ऑल द बेस्ट. पहिला बॉल फोर्स करायचा होता. रणनीती चांगली होती, नीती चांगली होती, पावित्रा चांगला होता, पण मात्र बॉल आणि बॅटचं कनेक्शन होणं देखील तितकंच गरजेचं आहे. फोर्स करायचा होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळायचं होतं, पण मात्र तंतोतंत गोलंदाजी रवींद्रची पाहायला मिळालेली आहे. आउटसाइड द ऑफ स्टिक आणि चेंडूच्या रेषेत न येता फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय बॅटर रवीचा. ऑन साइडला हुक केलंय, गॅप मध्ये आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल गोज बियॉन्ड लॉंग लेग बाउंड्री लाईन फॉर स्पेक्टॅक्युलर फॉर रन्स. यावेळी चौकाराच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिले जाते बॅटर रवी कडून. धावसंख्या 4 झाले. रवींद्र ओव्हर द विकेट. सबमरीन बॉल. हरीश पंड्या सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर टप्पा पडल्यानंतर बॉल खूप जास्त खाली राहिलेला आहे. तर पवित्रा मात्र चांगला राहिला होता, पण मात्र तो फटका पूर्णत्वास नेऊ शकले नाहीयेत फलंदाज रवी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. एका धावेच्या वाढीनं धावफलक पुढे सरसावतोय आणि पोहोचतोय 5व्या आकड्यावर. हे पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि त्यामुळे पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज करतायत, पण मात्र तितकंच कडवं आव्हान गोलंदाज रवींद्रचं. ओहो साइडला स्विंग केलंय. बॉल जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑडियन्स स्टँड मध्ये 6 धावांसाठी दमदार असरदार षटकार. हा तोच फलंदाज आहे ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 44 धावांचं योगदान फलंदाजी करताना दिलं होतं द ग्रेट मराठा जुचंद्र या टीमला, आणि पुन्हा एकदा तशीच मोठी खेळण्यासाठी तयार झालाय, सेट झालाय बॅटर स्वप्नील. धावसंख्या झाली 11.
बॉडी रोल केली होती नटराज स्टाईलने. लॉंग लेग रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. दरम्यान एक धाव पळून पूर्ण केली. धावसंख्या 12 झाले आणि 2 पंच जे आहेत ते लंडनवरून खास ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत आणि इथं सुरुवात आहे. भिवंडी क्रिकेटमध्ये प्रगल्भ अशी पंचांची गरज आहे. पुढच्या वर्षी नक्कीच पदार्पण करतील 2 पंच मैदानाच्या आतमध्ये जे आहेत. सुनील रायकर आणि त्यांच्या सोबतीला चैतन्य कारखंडी. क्या बात आहे. इथं सुरुवात आहे. धावसंख्या 12 झाले. 12 रन्स ऑन बोर्ड ओव्हर द विकेट. गुडघ्यावर बसून स्लॉक करायचा प्रयत्न केला गेला होता. बॉलचा वेग चेक केला नाहीये आणि वेगासमोर मात्र गुडघे टेकले फलंदाजाने. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 66 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर 12 धावा आलेल्या आहेत. 12 धावा आणि जिंकण्यासाठी गरज आहे 54 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 18. 18 बॉल्स 54 रन्स रिक्वायर्ड टू विन. आव्हान कडवं झालेलं आहे पण मात्र जितकं आव्हान कडवं असतं तितकंच त्याला प्रतिसाद देण्याची शक्ती तुमची दुपटीने वाढत असते. आणि आता पाहूया तशा पद्धतीचे प्रगल्भ असे प्रयत्न होत आहेत का फलंदाजांचे. कारण दोन्ही फलंदाजाकडे ती कुवत आहे, ती गुणवत्ता आहे, ती दहशत त्यांनी कित्येक वेळा कित्येक मैदानांमध्ये दाखवलेली आहे. पण तो दरारा कायम राखायचा असेल तर या पुढच्या 18 बॉल्सवर आयुष्यातला सर्वोत्तम खेळ करावा लागेल बॅटर रवी आणि स्वप्नीलला. आतापर्यंत वरचढ ठरलेला आहे दत्ताई स्पोर्ट जुचंद्र संघ. पहिल्या डावामध्ये काय जबरदस्त बेधुंद फलंदाजी तुम्हाला मितेशची पाहायला मिळाली आणि त्याच्या साथीनं 6व्या क्रमांकावर आलेला रवींद्र याने देखील जबरदस्त अशी तडाखेबाज फलंदाजी केली आहे. तर ऑल इज वेल परफॉर्मन्स पहिल्या डावामध्ये रवींद्रचा आणि मितेशचा राहिलाय. आता मात्र रवी आणि स्वप्नील धावांचा पाठलाग करताना थोडासा वेळ घेत आहेत पण मात्र जास्त वेळ घेतला तर मात्र पराभवाच्या छायेत जाऊ शकतोय संघ. कारण वेळ कमी आहे. तर वेळ कमी असताना मात्र खेळ बदलणं गरजेचं आहे द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला. समित पाटील प्लीज जास्त वेळ घेऊ नका कारण यानंतर आम्हाला अजून एक सामना फिनिश करायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर तयार होतोय. यावेळेस स्कूप करायचा होता व्यवस्थित कनेक्शन तर बॉल झाला नाही. बॉल जातोय लॉंग लेग आणि फाईन लेग रिजन मध्ये. महेश बॉलिंग ट्रॅकवर येतोय. दरम्यान स्वप्नीलाची नीती चांगली होती पण मात्र कुठेतरी टायमिंग व्यवस्थित जुळलं नाहीये. त्याचमुळे बॉल मात्र अडवला जातोय फाईन लेग आणि लॉंग लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक सेट केला गेलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. त्यानंतर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन मिड ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत. 30 या सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन आणि कव्हर. ऑन साइडला स्विंग करायचा होता. अपील तर केली गेलेली आहे. दरम्यान एक धाव पळून पूर्ण केले. लेग बाईटची एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. रवी वाघमारे देखील स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय कारण गोलंदाजी देखील तितकीच ताकदीची होते. तंतोतंत आणि नियंत्रित मारा या ठिकाणी गोलंदाज हाताळत आहेत. गुड लेंथवर जास्तीत जास्त भर दिला जातोय. त्याचमुळे मात्र फ्रंट फुटला येऊन खेळू की बॅक फुटला येऊन खेळू ह्या द्विधा परिस्थितीमध्ये हे दोन्ही फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या थांबले 14 वर. शफल होऊन खेळायचं होतं. बॉल नेमका यष्ट्यांच्या वरून डिलिव्हर केला जातोय. दर्जेदार या ठिकाणी मारा बॉलिंगचा पाहायला मिळतोय महेशचा. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल्स आले. त्यानंतर हा डॉट बॉल आहे. इकॉनॉमिकल षटक संपवण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज महेश. राऊंड विकेट. यावेळेस मात्र बॉडी रोल केली. बॉलला हुक करायचा होता. 1 बाउन्स घेऊन बॉल सीमारेषा पार बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र निवडले. चौकार. धावांचा पाठलाग करायचा. 18 धावा धावफलकावर आहे. अजूनही 48 धावांची गरज विजयासाठी. असेच मोठे फटके मोठे स्ट्रोक यायला हवेत. बाउंड्रीजवर जास्ती लक्ष केंद्रित करायला हवं. पुन्हा एकदा स्लॉक केलाय बॉलला. फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. एकाच धावेवर त्या ठिकाणी थांबतायत दोन्ही फलंदाज. एक धाव मिळते. एका धावाच्या वाढीने धावफलक जाते ती म्हणजेच 19. 19 रन्स ऑन बोर्ड. मैदानाच्या आत देखील क्रिकेट खेळलं जाते आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा क्रिकेट खेळण्याची मजा काही औरच आहे. बॉलिंग ट्रॅकवर महेश.
पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. चेंडूच्या रेषेत न येता, त्याची पिचिंग न ओळखता, त्याचा वेग न ओळखता, टप्पा पडल्यानंतर किती उसळतोय ते चेक न करता फक्त ब्लाइंड स्ट्रोक खेचण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 19 धावा आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे 47 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 12. 12 balls, 47 runs required to win the great Maratha Juchandra. नवीन बॉलर लगेच पाठवून द्या. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत होते आणि दत्ताळी जुचंद्र हा संघ मात्र एका वेगळ्या ऊर्जेने आलेला आहे. गेल्या हंगामामध्ये तितकासा थोडासा परिपक्व नव्हता, बॉन्डिंग व्यवस्थित जुळली नव्हती, पण या हंगामामध्ये काय जबरदस्त भन्नाट फॉर्मात आहे. मितेश काय खेळतोय, त्याच्या साथीला भावेशची तितकी चांगली साथ मिळते. रवींद्र गजा हा देखील कुठेतरी एक लेजेंडरी क्रिकेटर आहे आणि त्याच्या माध्यमातून देखील चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळते. यस, डेफिनेटली. आता पाहूया कशा पद्धतीने पुढची 2 षटकं गोलंदाज हाताळत आहेत. रवींद्र हा देखील एक नव्या ऊर्जेने आलेला आहे, अनुभवी आहे, पण आता ती ऊर्जा पुन्हा एकदा रवींद्रच्या बॅटिंगमधून तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. आता बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर येतोय अनिकेत, मिडियम पेस बॉलर ओव्हर द विकेट. ओहो, स्वप्नीलचा क्लास, बॉडी रोल केली आणि बॉलला पुल केलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. गगनचुंबी षटकार. सिक्स. धावसंख्या 25 झाले. 25 रन्स ऑन बोर्ड. पहिल्याच बॉलवर अनिकेतचं स्वागत धडकावाज षटकाराने केलेलं आहे आणि असेच फटके सातत्याने यायला हवेत. बघा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बेधुंद अशी फटकेबाजी करावी लागेल स्वप्नील मुकादम याला, कारण हातामध्ये फक्त शस्त्र असून चालत नाहीये. जेव्हा तुम्ही लढाई करण्यासाठी जाता तुमच्या डोक्यामध्ये कल्पना आणि युक्ती देखील असली पाहिजे आणि आता मात्र मानसिक आणि शारीरिक दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा लागेल टीम द ग्रेट मराठाला. पुन्हा एकदा बॉडी रोल केली, यावेळेस मिस टाइम आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक हा सहज सोपा झेल कंप्लीट करतोय आणि पहिला फलंदाज गारद होतोय द ग्रेट मराठा जुचंद्रचा. $25 runs on scorecard for the loss of 1 wicket. The great Maratha Juchandra. बाद झालेला फलंदाज आहे स्वप्नील मुकादम. तगडा संघर्ष त्याने केलेला आहे, पण कुठेतरी आता नियतीसमोर झुकावं लागते आणि मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला होता. बॉल हवेत खूप काळ राहिलाय, डिस्टन्स गाठू शकला नव्हता आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याच्या हातात हा सहज सोपा झेल देऊन स्वप्नील मैदानाच्या बाहेर येतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कृष्णा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. स्ट्राईकवर रवी. पुन्हा एकदा मिस टाइम आहे, पुल करायचा तो मिस क्यू पुल स्ट्रोक. बॉल जातोय तो म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, ती पदून पुढे येईल तोपर्यंत 1 धाव मिळते. एका धावाच्या वाढीने धावसंख्या जाते 26 वर. 26 रन्स ऑन बोर्ड. कृष्णा हा देखील एक दर्जेदार खेळाडू आहे आणि खरंच त्याचं कौतुक तुम्हाला वाटायला हवं, कारण तो मूकबधीर आहे. तो ऐकू शकत नाही, तो बोलू शकत नाहीये आणि त्याचमुळे तो त्याच्या खेळाच्या आधारावर, त्याच्या या क्रिकेटच्या प्रेमाच्या आधारावर द ग्रेट मराठा संघामध्ये खेळतोय आणि काय दर्जेदार खेळ केलेला आहे त्याने आतापर्यंत. जेव्हापासून द ग्रेट मराठा संघामध्ये तो खेळायला लागलाय त्याने मात्र जबरदस्त बॅटिंग केलेली आहे आणि सराव खूप जास्त करतो तो. चला प्लीज स्पीडअप. आता हा एक पुकार येतोय आयोजन कमिटीकडून, कारण याच्यानंतर अजून एक सामना आम्हाला कंप्लीट करायचा आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही संघांना एक नम्रतेची विनंती करतोय की प्लीज स्पीड द गेम. तुमची सावली क्रीजवर जाऊ देता कामा नये प्लीज समित पाटील, कारण हा नियम आहे, कारण सावलीमुळे डिस्ट्रॅक्शन होऊ शकते. चला मॅच ऑन करायचे. अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. स्ट्राईकवर बॅटर आहे कृष्णा. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 26 या आकड्यावर. 66 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर 26 आहे. 40 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. फुलटॉस बॉल आहे, स्विंग केलाय बॉलला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक टेपन पुढे येईपर्यंत
एकाच धावेवर थांबतायत दोन्ही फलंदाज आणि एका धावाच्या वाढीने धावफलक जातोय 27 या आकड्यावर. सिंगल्स डबल्स आर द लाईफलाईन ऑफ क्रिकेट असं म्हटलं जाते, पण मात्र जेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त धावांचा पाठलाग करायचा असतो त्यामुळे मर्यादित क्रिकेटमध्ये तुमच्याकडे कमी वेळ असताना सिंगल्स डबल्स ऐवजी तुम्हाला षटकार आणि चौकारांसाठी पुढे जावं लागते, पण ते कुठेतरी पाहायला मिळत नाहीये. द ग्रेट मराठा टीमकडून पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळलंय, बॅटच्या टोला कनेक्ट होऊन कार्पेट ड्राईव्ह एक्झिक्यूट केले बॅटर रवीने. दरम्यान एकाच धावेवर थांबतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 28 आहे. सिंगल्स डबल्सने जास्त काय तुम्हाला प्राप्त होणार नाहीये आणि नाणेफेक जिंकून कानाई स्पोर्ट्स बी संघाने फलंदाजी स्वीकारली आहे. तर वाघरालपाडा तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचंय, लगेच हा सामना संपल्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. धावसंख्या झाली 28 धावा, 28 रन्स. पुन्हा एकदा कुठेतरी नवचैतन्य पाहायला मिळेल का बॅटर कृष्ण आणि रवीच्या माध्यमातून? लेट सी. स्पीड व्हेरिएशन केलं, बॉलला फोर्स केलंय, एरियल रूट यूज केला होता, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातावर तुरी देऊन बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. तर नाणेफेक जिंकून वाघरालपाडा त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे, तुम्हाला फलंदाजी करायची आहे. स्कोर झालेला आहे एक सांगतोय, 32 धावा झाल्या, 32 झालेले आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. 6 बॉल 34 धावांची गरज. 6 उत्तुंग षटकार खेचण्याची कॅपॅसिटी रवीकडे आहे. आजच्या दिवसाचा हिरो बनण्याची संधी रवीकडे आहे. आजपर्यंत मात्र कित्येक लढती तो लढलाय, पण हा इतिहास मात्र नावावर करण्याची संधी रवीकडे आहे. द ग्रेट मराठा संघाचं नाव या मैदानामध्ये पुन्हा एकदा घेण्याची संधी रवीकडे आहे. आपल्या बॅटची हुकूमत दाखवण्याची संधी रवीकडे आहे. तर पाहूया त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलतोय का रवी वाघमारे. त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राईक एंडला आहे कृष्णा. धावसंख्या 32, जिंकण्यासाठी 34 ची गरज. 6 बॉल्स मध्ये बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय मिस्टर रमेश. 6 बॉल 34 रन्स. पहिल्याच बॉलला ड्राईव्ह केलं जातंय. वाईडिश मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. मितेश त्या ठिकाणी तैनात केला गेलेला आहे. पहिल्या बॉलवर 1 धाव मिळते. स्ट्राईकवर कृष्णा असेल. 5 बॉल्स मध्ये 33 धावांची गरज आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये, कारण हा थरार तुम्ही कित्येक वेळा अनुभवलेला असेल आणि पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची वेळ ही आलेली आहे. प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्व प्रेक्षकांचा प्रिन्स मूवीजच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आपण पाहत आहेत स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील चषक 2022. ड्राईव्ह केलंय, क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. वाईड ऑफ लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. एकही धाव पूर्ण केलेली नाहीये. 2 बॉल संपलेले. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 धावांची गरज विजयासाठी. 4 बॉल्स मध्ये जवळपास विजयाच्या समीप पोहोचलाय समित पाटीलचा दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र हा संघ. रमेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. स्ट्राईकवर असेल कृष्णा. हो, यावेळेस फोर्स केलाय बॉलला ऑन दी अप. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑनला आहे आणि आता हा झेल देऊन फलंदाज होतोय फेल. कृष्णा बॅक टू पॅव्हेलियन. तर कान्हाई स्पोर्ट्स बी वाघरालपाडा त्यांनी कॅप्टन नव्हता या ठिकाणी फलंदाजी स्वीकारलेली आहे. चला, 3 बॉलचा खेळ झालाय. रमेश सिंगल खर्च करतोय पहिल्या बॉलवर. दुसऱ्या बॉल डॉट. तिसऱ्या बॉलवर विकेट आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर तेजस उंद्रे डावकुरा फलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर रमेश. आव्हान मात्र आता मोठं झालंय. 33 धावांचा पाठलाग करताना उत्तुंग षटकार आलाय तेजस उंद्रेच्या बॅट मधून. जबरदस्त घणाघाती प्रहार. बॉल सीमारेषा पार. षटकार षटकार षटकार.
वैशे गोवेश रांजरी नेशे संगन एक हौस माझी परवाल का माझे एक वीरा माऊलीचा दर्शन घडवाल का. जबरदस्त फटकेबाजी पण उशीर झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. आता धावा झालेल्या आहेत 39 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 27 धावांची. बॉल शिल्लक असतील 2. तेजस उंद्रे थोडे उशिरा आलेत असं जाणवते. कदाचित सॅक्रिफाईस करायला हवं होतं रवीला, ज्याने खूप मोठं स्ट्रगल केलंय या मर्यादित 4 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये. पुन्हा एकदा बॉलला हुक केलं क्षेत्ररक्षक आहे. लॉंग लेग रिजन मध्ये एक सहज सोपा झेल हातात विसावलेला होता, पण कुठेतरी आळस पाहायला मिळालाय. दरम्यान एकही धाव पूर्ण केली गेली नाहीये. धावसंख्या थांबले 39 या आकड्यावर. 39 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी गरज आहे आता 27 धावांची. बॉल शिल्लक असेल एक बॉल 27 धावांची गरज. रमेश हो यावेळेस हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फाईन लेग रिजन मध्ये. अशा पद्धतीने सामना फिनिश होतोय, सामना जिंकतोय दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र. विजयी संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक द ग्रेट मराठा जुचंद्र. तर दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र संघाने मंगळवारी सकाळी प्लीज कॅप्टन यायचे सबित पाटील, आपण या ठिकाणी प्लीज भेट घ्यायला यायचे कमिटी मेंबरशी. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे मिस्टर मितेशला, ज्याने ठोठावल्यात 38 धावा 38 रन्स. चला वागरापाडा लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज फास्ट. चला वागरापाडा लगेच. अरे तर जॉन्टी खार्डीवाला याच्याकडून पारितोषिक आहे समीर तांगडीसाठी. बॉल मारला तरी 20 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर यायचंय मितेश ला मिळतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. जबरदस्त खेळ केले आणि खरंच मितेश जमिनी मार्गाने खूप चांगला खेळतो, कारण मला माहिती आहे एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. तर ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट राऊंड दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र. चला समीर तांगडी तुम्हाला आता स्ट्राईक वर पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे फलंदाज वेदांत. चला आजच्या दिवसातले 2 सर्वोच्च संघ तुम्हाला पाहायला मिळते. एक संघ तर पुढची चाल करून गेलेला आहे दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहे वीरेंद्र आहे का? वीट व्यवसाय आहे. आमच्या सर्व उद्योजक मंडळी आमच्या व्यासपीठावर बसलेले आहेत पायाचे.